जर तुम्हाला आहे ना गाडीमधलं नॉलेज असेल ना मित्रांनो, सांगा समोर कोणची गाडी उभी आहे. मी पण या गाडीला पहिल्यांदा बघितली आणि मला या गाडीची कंपनी बघून आहे ना विश्वास वाटत नाही की यार ही कंपनी पण एवढ्या जुन्या टायमामध्ये एवढी खतरनाक SUV बनवत होती. बिल्ड क्वालिटी बघा यार गाडीची, वाटेल ही कंपनी एवढ्या खतरनाक बिल्ड क्वालिटीची गाडी जुन्या टायमापर्यंत बनवत होती. तुम्हाला मी आहे ना या गाडीची कंपनी दाखवतो. मारुती सुझुकीला आहे ना आपण इंडियामध्ये बिल्ड क्वालिटीच्या नावाने खूप कारणं दिली, पण विचार करा की जुन्या टायमामध्ये ही गाडी पण खतरनाक प्रकारे बिल्ड क्वालिटीमध्ये येत होती. पण मारुतीला माहिती आहे यार इंडियन कस्टमरला काय पाहिजे नाही. तेव्हा जुन्या टायमामध्ये XL7 या गाडीचं मला असं वाटतं वेरियंट असेल किंवा पण ज्याची पण गाडी आहे ना त्यांनी पूर्ण जेड ब्लॅक केली आहे. त्यामुळे इंटिरियर मला या गाडीचं बघू शकलो नाही, पण इंटिरियर बघायचं जर भेटलं असतं ना तर खूप चांगलं वाटलं असतं. गाडी खूप खतरनाक आहे यार. ह्या गाडीला जर बघितलं ना तर असं वाटतं पूर्ण ऑफ रोडिंग गाडी आहे. ह्या टायमामध्ये जी मित्सुबिशीची पजेरो प्लस सफारी प्लस महिंद्राची SUV 700 ह्या गाड्यामध्ये ही गाडी एक येते. SUV टाईपमध्ये या गाडीला आपण मानलं जातो. ग्रँड विटारा यार मला समजलं नाही की ग्रँड विटारा काय आहे यार. या ग्रँड विटारा ह्या वेरियंटचं नाव आहे का यार. आता जे आपण ग्रँड विटारा बघतो ना तेव्हा ती जी मारुतीची ग्रँड विटारा बघतो आपण, प्लस टोयोटावाल्यांनी पण मारुतीची ग्रँड विटारा घेतली. त्यामुळं मला तर वाटत नाही की यार ही ग्रँड विटारा म्हणून या गाडीला ओळख आहे यार. एकदम वेगळंच नाव आहे. मला असं वाटलं की यार ग्रँड विटारा आता नवीन गाडी आली, पण जुन्या टायमापासून ग्रँड विटारा बाई इंडियन मार्केटवरती चालत होती ते मला आज कळालं. मारुतीला आपण आहे ना बिल्ड क्वालिटीच्या नावाने खूप दोष देत होतो की मारुतीची बिल्ड क्वालिटी चांगली नाही, पण यार विचार करा जुन्या टायमामध्ये पण मारुती बिल्ड क्वालिटी खूप खतरनाक होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जेव्हा मारुतीची गाडी म्हणतात तो म्हणून की यार काय त्या गाडीला बिल्ड क्वालिटी नाही आहे, पण असं समजू नका यार मारुती जुन्या टायमामध्ये पण बिल्ड क्वालिटीच्या नावाने खूप खतरनाक काम करत होती.